शासकीय अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डीबीटीद्वारे 3082 रुपये जमा करण्यात आले होते, परंतु शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून हे पैसे परत वसूल केलेत। सामाजिक न्याय विभागाच्या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांचा आर्थिक शोषण केले जाते। संबंधित विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी आता जोर धरते। याबाबत संबंधित मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यार पवार आणि तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे पाठवले। पाहूयात। सिरोंचा तालुक्यातील समाज कल्याण शाळेतील मुख्याध्यापक बोरावर यांनी ज्या शाळेतील विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे शासनाकडून 3082 रुपये जे 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे जे अनुदान लाभार्थींना मिळत आहे, ते कपडे आणि विविध वस्तूंसाठी शाळेतील वस्तूंसाठी जे शासन त्यांना थेट खात्यात टाकण्यात येत आहे, ते पैसे संतोष बोरावर मुख्याध्यापक यांनी स्वतः त्या विद्यार्थ्यांना धमकी देऊन आणि त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊन ते अकाउंटमधून पूर्ण पैसे काढून कमीत कमी अंदाजे 6 ते 7 लाखांचे घोटाळा त्यांनी केली आहे। ही घोटाळ्याची माहिती विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी येऊन आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्हाला त्यांनी माहिती दिल्याने आम्ही त्वरित तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदारमार्फत जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे। जे घोटाळा झाले आहे त्यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही येत्या 15 दिवसात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारवर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तहसील कार्यालयासमोर बसून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन। श्याम मेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।